स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत या व्हर्च्युअल वर्गामध्ये. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 3 आणि श्लोक 5. मागच्या वर्गामध्ये आपण 4थ्या श्लोकाची चर्चा केली होती आणि त्या श्लोकामध्ये आपण बघितलं की न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यस्य नादेव सिद्धिं समधिगच्छति. अर्जुनाला असं वाटत होतं की मी जर कर्म सोडून सरळ एकदम स्थितप्रज्ञेच्या स्थितीमध्ये पोहोचू शकतो का? कारण की भगवानांनी खूप गोडवे गायले आहेत स्थितप्रज्ञेच्या लक्षणाचे, ज्ञानाचे, आणि कर्माची जरा अवहेलनाच केलेली आहे. तर कर्मात पडायचंच कशाला, अशी काहीतरी चुकीची समजूत अर्जुनाची झाली होती. ती इथे स्पष्ट करतात भगवान आणि म्हणतात की कोणी पण न कर्मणा मनारंभात, म्हणजे कर्माचं आरंभच नाही केलं आणि नैष्कर्म्याच्या स्थितीला पोहोचून गेलं, असं कधी होत नाही. आणि नच संन्यस्य नादेव सिद्धिं समधिगच्छति, म्हणजेच काय, कर्माचा त्याग करून सुद्धा कोणीही एकदम स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही. म्हणजे कर्मयोगाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कर्म करायचंच आहे. म्हणजे कर्मयोगाच्या माध्यमातून जर आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, त्याच्याकरता सुद्धा आपल्याला कर्म हा करावाच लागेल. आणि ज्ञानयोगाच्या माध्यमातून जरी जायचं आहे आपल्याला, तरी सुद्धा आपले जे कर्तव्य कर्म आहेत ते आपल्याला करावेच लागतील, असं स्पष्टपणे भगवान 4थ्या श्लोकामध्ये सांगतात. याची सखोल चर्चा आपण मागच्या वर्गात केली होती. आज आपण 5वा श्लोक त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते य वशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते य वशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः. काय याचा अर्थ? निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. पहा, निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही परिस्थितीत क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही.
कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे, म्हणजे आपण सर्व पराधीन आहोत. कोणाचे पराधीन आहोत? प्रकृतीचे किंवा प्रकृतीचे गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. म्हणजे आपल्याला ही प्रकृती आणि त्याचे 3 गुण आपल्याला कर्म करायला ते भाग पाडतात. मोठा मजेशीर श्लोक आहे. श्लोक मजेशीर नाही आहे, आपली समजूत मजेशीर आहे. आपली समजूत मजेशीर आहे म्हणून आपल्याला तो श्लोक मजेशीर वाटतो. पण आपण आता विवेचन करताना बघूया की काय काय घडत असतं. पहा काय सांगतात. नहि कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम करता राहत नाही. विवेचनाच्या आधी मी एक स्पष्टपणे सांगू इच्छितो की आपण साधक आहोत आणि आपण कर्मयोग किंवा राजयोग, भक्तियोग किंवा ज्ञानयोग कोणत्याही एका योगाचं आपण आचरण करून किंवा 4 योगाचं आचरण करून मोक्षप्राप्तीच्या प्रयत्नात आहोत. हे तितकंच खरं. तर कोणत्याही योगाचं आचरण आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत कोणताही, तरीसुद्धा आपण कर्म एक क्षणसुद्धा न केल्याशिवाय राहू शकत नाही. एक क्षणसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. प्रकृती आपल्याला भाग पाडत असते. हा सिद्धांत फक्त लक्षात ठेवा. विवेचन करणार आहोत पुढे. सगळ्यात आधी आपण हे बघण्याचा प्रयत्न करूया की कर्म म्हणजे नेमकं काय. कर्म म्हणजे नेमकं काय आणि त्याची सामाजिक समजूत काय आहे आणि गीता जे कर्म म्हणत आहे ते कोणत्या अर्थाने म्हणत आहे. पहा, या 2 गोष्टींमध्ये तफावत खूप मोठी आहे. एक खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे काय होत असतं, त्याच्यामुळे आपली गफलत होत असते. एक सामाजिक परिस्थिती अशी आहे की आपण कर्म कशाला समजतो. पहा, सामाजिक अर्थाने मी बोलतोय बरं, की उदरनिर्वाह करता करणारे कर्म, अर्थार्जन करण्याकरता केलेले कर्म, परिवाराचं भरण पोषण करण्याकरता केलेले कर्म, आपण त्यालाच कर्म समजतो. म्हणजे आपल्या कर्माची परिभाषा काय आहे? अर्थार्जन करणे, परिवाराकरता काहीतरी म्हणजे उद्योगधंदा नोकरी करून त्यांचं भरण पोषण करणे, काहीतरी उद्योगधंदे करणे ज्यातून आपल्याला पैसा मिळेल, सुखसुविधा मिळेल, यालाच आपण कर्म म्हणतो. आपली परिभाषा ही अत्यंत संकुचित आहे. एखादा मुलगा आपण बघतो की त्याचा शिक्षणाचं वय, तो शिक्षण पण घेत नाही, काही नोकरीधंदा पण करत नाही, एकदम निखट्टू निठल्ला आपण त्याला असं म्हणतो, काहीच करत नाही. ते सामाजिक अर्थाने सगळं ठीक आहे, म्हणजे त्यात काही चूक आहे मी असं म्हणत नाही. पण अर्थार्जन करणे, पैसा कमवणे, व्यापार करणे, नोकरी करणे, परिवाराकरता काहीतरी अर्जन करणे, ही फक्त एक सामाजिक परिभाषा आहे कर्माची आणि त्या अर्थाने भगवद्गीता कर्माला मोजत नाही, बिलकुल मोजत नाही. गीतेच्या अनुसार कर्माची परिभाषा खूप वेगळी आहे, एकदम वेगळी आहे. आणि म्हणून पहिल्याच ओळीमध्ये काय म्हणतात भगवान, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजयी गुणैहि. म्हणजेच काय की निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही. म्हणजे आपण सतत काम करत असतो, दिवसा रात्री दुपारी सगळ्या अवस्थेमध्ये. तर हे कोणत्या अर्थाने कर्म म्हटलं आहे ते थोडं बघूया. की पहा कसं असतं की
ज्या शारीरिक किंवा मानसिक क्रियांशी मनुष्य आपला संबंध मानतो त्या सर्व क्रियांना कर्म म्हणतात. पहा, शब्दांकडे लक्ष द्या. थोडंसं टेक्निकल वाटत असेल पण काही फार विशेष नाही आहे. ज्या ज्या शारीरिक क्रियांना, ज्या ज्या मानसिक क्रियांना, ज्यांच्याशी आपला म्हणजे शरीराचा संबंध असतो त्या सर्व क्रियांना गीता कर्म म्हणत असते. आणि हे कर्म कसे असतात की आपण त्या शारीरिक आणि मानसिक कर्म करत आहोत. आपल्या शरीराशी त्या कर्म ते क्रिया बांधल्या गेलेल्या आहे आपण असं मानतो आणि म्हणूनच ते कर्म आपल्याला बंधनात टाकत असतात. सोपं आहे अगदी. मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ज्या आपण शारीरिक क्रिया करतो, मानसिक क्रिया करतो आणि ज्याच्याशी आपला शरीराशी संबंध आहे, आता मानसिक क्रिया पण करतो काही आपण, तर त्याचा अर्थ काय? ते आपल्या मनाशीच निगडीत आहे, अंतःकरणाशी निगडीत आहे. याचा अर्थ काय? अंतःकरणाशी निगडीत असल्याने ते शरीराशीच निगडीत आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी ज्या शरीराने करतो, मनाने करतो, ज्याचा संबंध आपल्या शरीराशी आहे, त्या सगळ्यांना आपण गीता कर्म म्हणते. आणि असे कर्म आपल्याला बंधनात टाकत असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गीतेच्याच 18व्या अध्यायामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की कर्म किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे: कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि या तिन्ही क्रियांशी आपण साधक आहोत, साधारण साधक आहोत, आपल्या शरीराशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि या सगळ्या क्रियांना कर्म असं म्हणतात. आता इथे पहा, भगवान खूप प्रश्न निर्माण होतात बरं या श्लोकाला घेऊन, आणि आपण याचं चांगलं विवेचन करणार आहोत सविस्तर. की निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा कर्म न करता राहत नाही. हे मोठं आपल्याला घोटाळ्यात टाकणाऱ्यासारखा श्लोक असा वाटतो, पण त्याचे उत्तर आपण एक एक करून आपल्याला मिळणार आहे. पहा, वेदांतामध्ये आपण शिकतो की आपल्याला 3 शरीर आपले आहेत: स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. हे आपल्याला चांगलं आता लक्षात आलेलं आहे आत्मबोधाच्या वर्गामुळे. तर पहा, खाणे, पिणे, बसणे, उठणे हे सर्व काय आहे? हे स्थूल शरीराचे कार्य आहेत. मी बोलत आहे, आपण ऐकत आहात, हे कोणाचं आहे? हे स्थूल शरीराचं कार्य आहे. किंवा जेव्हा आपण झोपतो आणि स्वप्न बघतो, मग तेव्हा कोणते कर्म करतो? हो, तेव्हा तर आपण बिलकुल बिछाण्यावरती एकदम झोपलेले असतो. हो, जेव्हा आपण स्वप्न बघत असतो, स्वप्नावस्थेमध्ये आपलं सर्व शरीर हे निस्तेज असतं, पण आपली बुद्धी ही कार्यरत असते. ते मानसिक कर्मामध्ये मोडत असतं. आणि जेव्हा स्वप्नसुद्धा बघत नाही तेव्हा काय होतं? जेव्हा आपण गाढ निद्रेत असतो तेव्हा कोणतं कर्म करतो? जागृत अवस्थेमध्ये आपलं शरीर काहीतरी काम करत असतं, आपले इंद्रिय काहीतरी काम करत असतात, मानून घेतलं. स्वप्न अवस्थेमध्ये शरीर निस्तेज असतं पण बुद्धी कार्य करत असते, कारण बुद्धीच्या माध्यमातून आपण स्वप्न बघत असतो, तेही मान्य आहे. पण गाढ निद्रेमध्ये कोणतं कर्म करत असतो? तर पहा, गाढ निद्रेमध्ये ही प्रकृती जी आहे ना, जिच्या आपण गुलाम आहोत, जिचे आपण अधीन आहोत, ही प्रकृती अत्यंत सूक्ष्म रूपाने आपल्या मनावरती कार्य करत असते. आणि याचा पुरावा काय? याचा पुरावा मी तुम्हाला देतो. समजा अचानक एके दिवशी आपली झोप रात्री 2 वाजता उघडली आणि मग झोपच नाही लागली. आपल्याला असं होत असतं सगळ्यांनाच. किंवा एका दिवशी पूर्ण स्वस्थ झोप नाही लागली, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काय म्हणतो?
की अरे माझी आज झोप पूर्ण नाही झाली. शरीराला काही झोपेची आवश्यकता असते, 5 तास 6 तास, आणि ती झोप पूर्ण नाही झाली तर आपण लागलीच म्हणतो दुसऱ्या दिवशी की अरे माझी आज झोप पूर्ण नाही झाली. तर झोप पूर्ण होणे त्याचं एक मापदंड, त्याची ती क्रिया आहे, त्याला आपण आत्ता एक्सप्लेन करू शकत नाही, पण ते आपल्याला बरोबर लक्षात येते की अरे माझी झोप पूर्ण झाली नाही. तर पण ही ज्या दिवशी झोप पूर्ण होते त्या दिवशी काय म्हणतो, आज खूप छान झोपलो बरं मी. म्हणजे हा मापदंड जो असतो झोपेचा, ही ती क्रिया कोण करत असतं, ती प्रकृती करत असते, जिची आपण गुलाम आहोत. याचाच अर्थ काय की प्रकृती आपल्या अंतःकरणावरती सूक्ष्म रूपाने कार्य करत असते, ज्याचं बोध आपल्याला नसतो. पण सुप्त म्हणजे गाढ झोपेमध्ये सुद्धा काहीतरी आपलं अंतःकरण कार्य करत असतं, किंवा आपली प्रकृती अंतःकरणावरती काहीतरी कार्य करत असते, ज्याच्या माध्यमातून आपल्याला हे ध्यानात येतं उठल्यानंतर की आज माझी झोप चांगली झाली किंवा नाही झाली. पहा, आपण आज कर्माचे इतके विभिन्न रूप बघणार आहोत की त्यातून आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की कोणी पण मनुष्य, कोणी पण प्राणी या जगामध्ये एक क्षणसुद्धा कार्य न करता राहू शकत नाही. या श्लोकामध्ये काही शब्द वापरले गेलेले आहेत, त्याच्याकडे आधी थोडं लक्ष देऊया. पहा, त्या शब्दांकडे जाण्याच्या आधी एक गोष्ट मी आपल्यापुढे मांडू इच्छितो की पहा, आपल्या सर्वांचं हे जे शरीर आहे, आपल्या सर्वांचं म्हणजे जे ज्ञानी ब्रह्मज्ञानी आहेत, सत्पुरुष आहेत, संत आहेत, बदमाश आहेत, आपल्यासारखे साधारण साधक आहेत, प्राणी आहेत, हे प्रत्येक शरीर ह्या प्रकृतीच्या अधीन काम करत आहे. प्रकृती त्यांच्यावरती एका प्रकारचे बळजबरी करत आहे. कशाच्या माध्यमातून? 3 गुणांच्या माध्यमातून. आणि म्हणूनच आपण या 3 गुणांचे गुलाम आहोत किंवा प्रकृतीचे गुलाम आहोत, काहीही म्हटलं तरी चालेल. आणि ते 3 गुण सतत आपल्यावरती कार्य करत असतात, आणि म्हणून आपण प्रकृतीचे बद्दे गुलाम आहोत. आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने म्हणजे हे जे 3 शरीर आपण त्याची चर्चा केली त्यांच्या माध्यमातून, किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये, आणि कोणीही व्यक्ती हे सतत कार्य करत असतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्तीमध्ये कार्य करत असतो. कोणीही व्यक्ती म्हणजे ज्ञानीसुद्धा कार्य करतात, म्हणजे आत्मसाक्षात्कारी महापुरुष, आणि आपल्यासारखे अज्ञानीसुद्धा कार्य करत असतात. का? कारण की प्रकृती सगळ्यांवरती कार्य करत असते. इथे एक फार महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्की आला असेल की ज्ञानी महापुरुष हे सुद्धा कर्म करतात? हो. फक्त काय असतं की त्यांना आत्मसाक्षात्कार घडल्यामुळे ते जे कर्म करतात ते कर्म त्यांच्या शरीराशी निगडीत नसल्याने ते त्यांना बंधनकारक किंवा बंधनात टाकत नाही. आणि आपल्या सर्व क्रिया आपल्या मनाशी, शरीराशी निगडीत असल्याने आपल्याला प्रत्येक कर्म बंधनात टाकत असतं. याचा उलगडा अजून थोडं पुढे जाऊन करणार आहोत. पण एवढं लक्षात ठेवा की सर्व परिस्थितीमध्ये सर्व मनुष्य, मग ते आत्मसाक्षात्कारी महापुरुष असो की आपल्यासारखे अज्ञानी असो, प्रत्येकजण एक क्षण करता सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. आणि कर्म म्हणजे काय? की प्रत्येक शारीरिक आणि मानसिक क्रिया जी या शरीराशी निगडीत आहे. ती सामाजिक परिभाषा घ्यायची नाही आपल्याला. आता पैसे कमवणे, अर्थार्जन करणे, परिवाराचं पालन पोषण करणे नव्हे. ही सगळी परिभाषा ही संकुचित आहे, अत्यंत संकुचित आहे. आपल्याला एकदम बृहत परिभाषा घ्यायची आहे कर्माची. आता पहा, काही जे इथे शब्द आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे आहे, त्याला काही अर्थ आहे,
त्याचं आपण थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. पहिला शब्द आहे की कश्चित, म्हणजे कोणताही मनुष्य कधी पण कर्म न केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे पुन्हा अज्ञानी आणि ज्ञानी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, क्रिया केल्याशिवाय राहू शकत नाही. तर आपल्यासारख्या अज्ञानी माणसाच्या संदर्भात तर हे आपल्याला पटतं की खरंच आपण प्रकृतीचे बंदे गुलाम आहोत आणि आपल्या आपण त्या 3 गुण जे आहेत सत्व रजस तमस त्याच्यामध्ये खेळत आहोत आणि म्हणून आपल्याकडनं मानसिक कर्म, शारीरिक कर्म हे सतत घडत असतात. जर तुमच्यापैकी कोणाच्या मनात प्रश्न असा आला की समजा एखादी व्यक्ती शांतपणे कुठेतरी बसलेली आहे, तर ती कसं कर्म करते? बिलकुल शांत बसलेली आहे. कल्पना करा, ध्यानामध्ये बसलेली मंदिरामध्ये. जर मंदिरामध्ये ध्यानामध्ये बसलेली आहे तरी सुद्धा मनामध्ये काय सुरू आहे? भगवान श्रीरामकृष्णांचं चिंतन सुरू आहे. तर हे काय झालं? हे मानसिक कर्म झालं. किंवा ध्यान करत असताना ठाकूरांचं चिंतन सुरू आहे, हे तर झालं मानसिक कर्म. पण मंदिरामध्ये उदबत्ती लावलेली आहे आणि त्या उदबत्तीचा सुंदर सुवास आपल्या नाकामध्ये जातो, अपरिहार्य आहे. इंद्रियांच्या माध्यमातून तो सुंदर सुवास नाकात गेला तर काय होतं? हे वाचिक कर्म झालं इंद्रियांच्या माध्यमातून. कल्पना करा की तिथे पुजारी महाराज पूजा करत आहेत, त्यांनी आपला घंटा वाजवला, त्या घंट्याचे शब्द आपल्या कानात गेले. पहा, ॲपरंटली किंवा वरच्यावर बघता आपण काय करत आहोत? ध्यानामध्ये बसलेले आहोत. म्हणजे आपलं शरीर एकदम निष्क्रिय आहे, तरीसुद्धा कर्म घडत आहेत. मनामध्ये ठाकूरांचं चिंतन सुरू आहे, नाकामध्ये सुंदर उदबत्तीचा सुवास आपण त्याचा आस्वाद घेत आहोत, कानामध्ये घंटाचा आवाज जात आहे. म्हणजे काय? हे पण वाचिक कर्मच आहे. म्हणजे जेव्हा आपण ध्यानात बसलो मंदिरामध्ये, ॲपरंटली कोणतंही कर्म करत नाही आपल्याला असं वाटतं, पण तसं नाही आहे. ठाकूरांचं चिंतन हे सुद्धा कर्मात मोडतं. आणि नाकातून सुंदर सुवास चाललाय, कानामध्ये घंटाचा आवाज येत आहे, हे वाचिक कर्म झाले. कायिक कर्म कदाचित नाही घडत आहे. याच उदाहरणाला थोडंसं अजून एक्सटेंड करूया की एखादा आयदी मनुष्य, ठोंब्या, घरामध्ये नुसता बसलेला आहे, काही करत नाही आहे. तो कोणते कर्म करतो? तो कोणते कर्म करतो? तर पहा, तो जे कर्म करत असतो, तो जे कर्म करत असतो त्याचा जो प्रकार असतो की मनामध्ये काही ना काही विचार सुरू आहे. मनामध्ये काही ना काही विचार सुरू आहे आणि काही ना काही विचार सुरू असल्यामुळे काय घडत असतं? काही ना काही विचार सुरू असल्यामुळे संकल्प विकल्प काहीतरी मानसिक कार्य सुरू आहे. तो डोळे उघडून कुठेतरी बघतोय, काहीतरी दृश्य त्याच्यासमोर येतात ते जातात आहे. काहीतरी दृश्य त्याच्या समोर येत आहेत आणि जात आहेत. त्याला घेऊन त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार येतात ते आणि जातात आहे. हे काय आहे? मानसिक कर्मच आहे. ॲपरंटली आपण लौकिक दृष्टीने काय म्हणतो? अरे हा मुलगा कसा ठोंब्या आहे, काही काम करत नाही, कॉलेजमध्ये जात नाही, शिकत नाही, काही नोकरीधंदा करत नाही. त्या दृष्टीने नाही, तो काही ना काही कार्य मानसिक किंवा आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून तो करत आहे आणि त्यालाच गीता कर्म म्हणत असते. आणि म्हणून म्हणते गीता की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षण असं जात नाही तो कार्य न केल्याशिवाय राहू शकत नाही. ही गोष्ट तर झाली अज्ञानी माणसाची, तुमची आणि माझी. पण जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष आहे ते सुद्धा कार्य करतात का? हो, ते सुद्धा कार्य करतात.
योगाने आत्मबोध याची चर्चा आपण आत्ताच करत आहोत आणि तिथे पण हाच एक विषय सुरू आहे. त्याचं थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया. आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे. आत्मबोधाच्या वर्गामध्ये आपण हे शिकलो आहोत. काय शिकलो आहोत? आपण हे शिकलो आहोत की आत्मसाक्षात्कारी महापुरुष त्यांना हे अनुभवात आलेलं असतं की आत्मतत्व आणि त्यांचे 3 शरीर, सूक्ष्म, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर, हे तिन्ही वेगळे आहेत आणि आत्मतत्व वेगळं आहे. आत्मतत्व कसं आहे? हे निष्क्रिय, अक्रिय, निर्लिप्त, असंग, याचा बोध, अनुभव, साक्षात्कार त्यांना घडलेला आहे. आणि हे 3 शरीर कसे आहे? हे जड आहे आणि हे कसे? प्रकृतीच्या अधीन, हे कर्म करणारच. आत्मसाक्षात्कारी महापुरुषाच्या जीवनामध्ये काय घडत असतं की त्याची आवरण शक्ती म्हणजे तुला विद्या, तमिळनाडूचा टी, हा नाहीसा झालेला आहे. म्हणून त्याला आत्मतत्व वेगळं जाणवतं, त्याला स्वतःची निष्क्रियता जाणवते. पण जी सृजनशक्ती आहे ती तर तशीच आहे. म्हणजे ज्यांनी सगळं हे ज्याला म्हणूया का विक्षेपशक्ती, ज्यांनी हे सगळं रचलेलं आहे ती तर तशीच आहे. त्याच्यामुळे काय होत असतं की गुणागुणेषु वर्तन्ते, पुन्हा तीच गोष्ट आली की ते शरीर कार्य करत असतं प्रकृतीच्या अधीन असल्याने. पण आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला हे लक्षात येतं की मी कार्य करत नाही आहे. आणि म्हणूनच ठाकूर काय म्हणायचे? याला भूक लागली आहे. याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे इथल्याबद्दल? पहा, ठाकूर आत्मसाक्षात्कारी, ब्रह्मसाक्षात्कारी महापुरुष होते, पण त्याच्याकरता ही प्रकृती तशीच होती. कारण की जी म्हणतो की विक्षेपशक्ती तशीच आहे. ठाकूरांना सुद्धा भूक लागायची, तहान लागायची, झोप यायची. म्हणण्याचा अर्थ काय की पहा, हे सगळं काय आहे? झोपणे, खाणे, पिणे हे कर्मामध्ये मोडत नाही का? कर्मच आहे. म्हणजे आत्मसाक्षात्कारी महापुरुष सुद्धा एक क्षणसुद्धा कर्म न केल्याशिवाय राहत नाही. पण त्याला मी अकर्ता आहे, कारण की मी आत्मा आहे याचा बोध झालेला असतो. आणि तो बोध तुम्हाला मला झालेला नाही आहे. आणि म्हणून आपले प्रत्येक कर्म, मग ते वाचिक असो, कायिक असो, मानसिक असो, आपल्याला प्रत्येक कर्म बांधत असतात. आणि ठाकूरांना कोणतेही कर्म बांधत नव्हते. म्हणून हा जो शब्द इथे वापरला गेला आहे, नाही कश्चित क्षणमपी, म्हणजे कोणताही प्राणी, कोणतेही म्हणजे व्यक्ती, मग ते अज्ञानी असो की ज्ञानी असो, कर्म केल्याशिवाय या जगात कोणी राहू शकत नाही. हे इतकं सगळं का सांगतात आहे भगवान अर्जुनाला? अर्जुन म्हणतोय की मी कर्माचा त्याग करतो, मी युद्ध करणार नाही. अरे असं मी कर्म सोडतो असं होत नाही, कर्म सुटतात. हे त्याला समजून देण्याकरता इतका उठाठोक चालू आहे. नाही कश्चित क्षणमपी म्हणजे काय की कोणीही व्यक्ती, मग ते ज्ञानी असो की अज्ञानी असो, ती कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्म न केल्याशिवाय राहू शकत नाही. दुसरा शब्द सुद्धा फार महत्त्वाचा आहे, नाही कश्चित क्षणमपी, एक क्षणसुद्धा. दिवस रात्र 24 तास तो काम करत असतो, ज्ञानी किंवा अज्ञानी. 24 तास कसं? आपण आत्ताच बघितलं की 3 परिस्थिती आहे. जागृतमध्ये तर आपण खातो, पितो, पळतो, कामं करतो, नोकरीधंदा करतो, भरपूर काम करतो. जागृत अवस्थेमध्ये आपल्यासारख्या अज्ञानीला काही कामाची कमी नाही आहे. स्वप्नामध्ये आपण आत्ताच चर्चा केली की आपण आपले बुद्धी कार्य करत असते, म्हणजे मानसिक कार्य सुरू असतं. आणि झोपेमध्ये काय होत असतं? पहा, झोपेमध्ये एक तर झोप पूर्ण होण्याचं उदाहरण आपण आत्ताच घेतलं होतं की प्रकृती सूक्ष्म रूपाने आपल्यावरती कार्य करत असते. ते जर पटत नसेल तर दुसरं पण उदाहरण घेऊ शकतो. आपण जेव्हा झोपतो तेव्हा
आपलं लिव्हर काम करत असतं, अन्न पचवत असतं, आपलं हृदय काम करत असतं, सगळ्या अंगामध्ये रक्तपुरवठा सतत चालू असतं. हे कार्य नाही आहे का? शरीराचेच कार्य आहे. जरी आपण निस्तेज असतो पण हार्ट चालू असतं, फुफ्फुस चालू असतात, शरीरामध्ये रक्तप्रवाह चालू असतं, सतत चालू असतं, अन्न पचवण्याची क्रिया चालू असते. मग हे कर्म आहेत, नाही तर मग काय? म्हणजे नाही कश्चित क्षणमपी, एक क्षणसुद्धा आपण कर्म न केल्याशिवाय राहू शकत नाही. पहा, आपण दोन शब्दांची इथं विवेचन केलं. एक कश्चित म्हणजे कोणताही माणूस असू दे, ज्ञानी किंवा अज्ञानी, स्त्री पुरुष, म्हातारा लहान बाळ, कोणी असू देत, प्राणी पण असू देत, सगळे प्रकृतीच्या अधीन आहे. प्रकृतीचे आपण गुलाम बनले आहोत. प्रकृती आपल्यावरती 3 गुणांच्या माध्यमातून आपल्याला कार्य करण्याकरता भाग पडत असते. ज्ञानी लोकांमध्ये फक्त एवढा फरक असतो की ते कर्म करतात पण ते कर्माच्या बंधन त्यांना लागू पडत नसतं, कारण ते गुणातीत असतात, प्रकृतीच्या पलीकडे असतात. पण आपण सुद्धा प्रत्येक क्षण कार्य करत असतो, अज्ञानी लोक. पण प्रत्येक कर्म, प्रत्येक क्रिया ही आपली शरीर आणि मनशी निगडीत असल्याने प्रत्येक कर्म आपल्याला ते बंधनात टाकत असतात. मग इथे प्रश्न येतो अर्जुनासारखा, मग कर्म बंधनात टाकतात तर मग कर्म करायचे कशाला? त्याचं उत्तर 4थ्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते. अरे, कर्माचा आरंभ न केल्याशिवाय नैष्कर्म्याला पोहोचू शकत नाही. आज आपली परिस्थिती काय आहे बंधू भगिनींनो, की आपण कर्म करतो आणि त्या आसक्ती पूर्ण करतो, चिडचिड करून करतो, प्रतिक्रिया देऊन करतो. पण जेव्हा आपण हेच कर्म, ही प्रकृती आपल्याला करायला भाग पाडणारच आहे, तुम्ही नाही वाचू शकत. तर हेच कर्म जेव्हा प्रकृती आपल्या पुढे विहित कर्म ठेवत आहे आणि आपल्याला करायचे तर आहेच, मग चिडचिड न करता, त्रागा न करता, शिव्याशाप न देता, क्रोध न करता, मत्सर न करता, हेच कर्म जर आसक्ती न बाळगता, हे जर इतरांकरता केले, स्वतःकरता न करता, तर हेच कर्म आपल्या मुक्तीचं कारण ठरणार आहेत. कर्म तर करावेच लागणार आहे. आता पहा, चॉईस आपली आहे. चिडचिड करायची आहे, क्रोध करायचा आहे, मत्सर करायचा आहे, मला हेच करावं लागतं, मला हेच करावं लागतं, मला जप ध्यान करायचं आहे, पण हे काय ना पाहिजे, ह्याच वेळेस मला हे सगळं यांना सुचतं. असं करून होणार नाही, नाही होणार. आलेल्या प्रत्येक विहित कर्माला प्रकृती आपल्याला विहित कर्म देत असते, आपल्या प्रारब्ध अनुयायी. हे लक्षात ठेवा. फक्त त्या संधीचा योग्य उपयोग करायचा आहे. माताजीचं उदाहरण आपण पुढे घेणार आहोत. अजून एक शब्द फार महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे वळूया. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. जातु, कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणत्याही अवस्थेमध्ये म्हणजे पुन्हा तेच जागृत स्वप्न सुषुप्ती किंवा मूर्छाची अवस्था पण एक असते. त्या मूर्छेच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपलं हार्ट काम करत असतं, मात्र लिव्हर काम करत असतं, बेशुद्ध पडतो आपण. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आत्मसाक्षात्कारी महापुरुषांना समाधी घडते तेव्हा ते गुणातीत असतात. आणि म्हणून पहा, आपण बघतो की वचनामृतमध्ये ठाकूरांचं शरीर लाकडासारखं बिलकुल निस्तेज होऊन जायचं समाधीमध्ये. म्हणजे इथपर्यंत की डॉक्टर महेंद्रलाल सरकार जी त्यांची कॅन्सरची ट्रीटमेंट देत होते, त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये बोट टाकलं, असं खुपसलं, तरीसुद्धा काही प्रतिक्रिया नाही. म्हणजे जेव्हा गुणातीत होतो, पण प्रकृतीच्या पलीकडे जातो, फक्त तेव्हाच कर्म घडत नसतात. अदरवाईज ठाकूर जेव्हा सामान्य स्तरावरती यायचे, सत्वगुणामध्ये स्थिर राहायचे, तेव्हा त्यांना आपल्यासारखंच झोप लागायची, खायचे प्यायचे. का? कारण की ज्ञानी असो, नाही कश्चित, ज्ञानी असो की अज्ञानी असो,
प्रकृतीच्या लीन आपण म्हणजे आलो तर कर्म हे करावंच लागेल. अजून एक फरक जो आपल्यामध्ये आणि ठाकुरामध्ये खूप मोठा, म्हणजे आपल्यामध्ये थोडंसं सत्वगुण आहे आणि खूप जास्त रजस आणि तमस आहे, प्रकृतीचे 3 गुण. ठाकूरसुद्धा प्रकृतीमध्ये आहेत, ठाकूरसुद्धा प्रकृतीमध्ये आहेत, पण त्यांचं शरीर आणि अंतःकरण कसं होतं, 100% सत्व, आणि आपलं कदाचित काही 0.001% सत्व, बाकी सगळं तमस आणि रजस यांनी भरलेलं आहे. तर जातू म्हणजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही अवस्थेमध्ये कर्म हे करावेच लागतात. जागृतचं बघितलं, स्वप्नाचंही बघितलं, आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा आपलं हार्ट काम करतं, फुफ्फुस काम करतात, या गोष्टी अशा घडत असतात. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते हि अवशः कर्म. अवशः शब्दाचा अर्थ म्हणजे पराधीन होणे, परवश होणे, गुलामी स्वीकारणे. आपण हे जे प्रकृतीच्या अधीन आहोत, म्हणजे आपण काय केलं आहे, आपण या प्रकृतीचे 3 गुणांचे गुलामी स्वीकारलेली आहे. प्रकृतीजन्य हे जे 3 गुण आहेत, हे आपल्या सर्व प्राण्यांकडून त्या गुणांच्या माध्यमातून सतत कर्म करून घेत आहेत. कारण प्रकृती गुणांच्या माध्यमातून सतत, प्रकृती कशी असते, ही सतत क्रियाशील असते, सतत क्रियाशील असते. प्रकृती कधी पण शांत बसत नाही, म्हणून तिला चंचल असं सुद्धा म्हणतात. सदा सक्रिय असते. आणि आत्मतत्व कसा असतो, सदा निष्क्रिय, अक्रिय, निर्लिप्त, असंग असा असतो. तर प्रकृती सदा सक्रिय असल्याने काय होतं की सतत तिच्यामध्ये परिवर्तन घडत असतो. जो काल मी होतो तो आज मी नाही आहे. माझ्या शरीरामध्ये हे जी अनंत कोश आहेत त्याच्यामध्ये किती बदल घडून गेले आहे मलाच कळत नाही आहे, आणि ते म्हणजे पर्सिवेबल नाही आहे. आपल्याला असं वाटतं की अरे काल जे राम महाराज होते तेच तर आज राम महाराज आहे. दिसतात ते तसे, पण त्या प्रकृतीमुळे बराच बदल घडून गेलेला आहे सगळ्या गोष्टींमध्ये, फक्त आपल्यामध्येच नाही. हा या टेबलमध्ये या सगळ्या गोष्टी, या ज्या गोष्टी प्रकृतीच्या अधीन आहेत, 3 गुणांच्या अधीन आहेत. प्रकृती सदा सक्रिय आहे, चंचल आहे आणि परिवर्तनशील आहे. आणि किती परिवर्तनशील आहे, प्रत्येक क्षणाला बदलत आहे. 7:05 जो मी होतो, आत्ता 7:45 मी तो नाही आहे. बदल घडलेला आहे, पण तो ग्रहण करू शकत नाही आहे. हे कशामुळे, प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे, 3 गुणांच्या अधीन असल्यामुळे. प्रत्येक माणूस असतो हा प्रकृतीचा बंदा गुलाम आहे. म्हणजे तुम्ही आणि मी, आपण सर्व साधक, सामान्य माणसाची गोष्ट सोडून द्या. आणि या प्रकृतीमध्ये आपण सर्वजण बंदे गुलाम असल्याने काय होत असतं, जी सतत परिवर्तनशील हे जे प्रकृती आहे, ही गुणांच्या माध्यमातून आपल्यावरती पगडा आणून आपल्याकडनं कार्य करून घेत आहे. आपल्या पुढे विहित कर्म टाकत असते. मी आपण आत्ताच चर्चा केली. आणि ते विहित कर्म कसे करायचे, म्हणजे ते विहित, आता पहा, आपल्याला कर्म बंधनकारक ठरतात, आणि जे महापुरुष असतात त्यांना तेच कर्म मुक्तीचं त्यांचं एक साधन त्यांच्याकरता ते तयार होऊन जातं. कर्म दोघंही करून राहिलेत. माताजींचे इष्ट भगवान श्रीराम कृष्ण आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि त्यांनी केवढी सेवा केली हे सुद्धा माहिती आहे. भगवान श्रीरामकृष्णांची तशीच सेवा हृदयरामनी सुद्धा केलेली आहे. पण माताजींनी जी सेवा केली आणि हृदयरामनी जी सेवा केली याच्यामध्ये खूप मोठा एक अंतर आहे. आता या सिद्धांताच्या अनुयायी
माताजीसुद्धा प्रकृतीच्या अधीन आहेत, हृदयरामसुद्धा प्रकृतीच्या अधीन आहेत. दोघांच्या पुढे विहित कर्म काय आहे? ठाकूरांची सेवा. पण माताजींनी तीच सेवा करून आपल्या पुढे एक उदाहरण ठेवलं आणि मोक्ष गाठलं. लक्षात करा, माताजींचे ते सेवेचे दिवस की त्या नाहवतमध्ये निवास करत आहेत. आपल्याकडे तर डायनिंग हॉल वेगळा, ड्रॉइंग रूम वेगळं, बेडरूम वेगळं, किचन वेगळं, प्रत्येक रूमला अटॅच लॅट बाथ वगैरे वगैरे, मज्जाच मज्जा आहे. माताजींचं काय होतं? विहित कर्मामुळे जे काही आहे ते नहबत आहे आणि त्यातून येणाऱ्या ठाकूरांचे भक्त आणि ते म्हणजे त्या भक्तांच्या स्त्रिया जेव्हा यायचा ते भेटीला तिथेच बसणार, तिथेच त्यांचा स्वयंपाक सुरू आहे. तेवढ्या ठाकूरांची फरमाईश, नरेंद्र आलाय तिच्याकरता हे कर. पहा, विहित कर्म प्रकृतीच्या अधीन हे स्वीकार केलं माताजींनी. हे शरीर म्हणजे प्रकृतीच्या अधीन आल्या आणि त्यांना हे विहित कर्म लाभले. पण हेच सेवा कार्य माताजींनी एका ज्याला म्हणतो की हे विहित कर्म आहेत आणि त्या विहित कर्मांना त्याचा ज्याला म्हणतो की एक सुंदर पद्धतीने उपयोग करून ते त्यांच्या मोक्षाचं साधन झालं. याच गोष्टी आपल्या जीवनात सुद्धा घडत असतात. पण साधारणपणे आपण खूप त्रागा करतो, त्रासून जातो, चिडचिड करतो, क्रोध करतो, तुलना करतो की त्याला कमी काम मिळालं आहे, मीच जास्त का करू वगैरे वगैरे करून आपण आपल्याच पायावर धोंडा मारत असतो. आणि म्हणून ते सगळे आपल्याला कर्म बंधनकारक ठरत असतात. म्हणजे उपाय आपल्याकरता अपाय होऊन बसतो. आणि माताजींनी आता त्या भावतारिणी आहेत, पण त्यांना आपण साधारण एक स्त्री समजूया आजच्या करता. का? कारण की त्यांनी सुद्धा तर विहित कर्म केले आपल्यासारखे, प्रकृतीमध्ये राहून, 3 गुणांच्या अधीन राहून. पण त्यांनी दाखवलं की उपायाला उपायासारखं कसं वापरायचं आणि हे कर्म बंधनकारक कसं ठरू नाही शकत. हे तुमच्या बंधनाचं छिन्न भिन्न करण्याकरता आहे. स्वामीजींचं बघा ना, केवढं कर्म केलेत. इतके कर्म केले की 39 वर्षामध्ये ते देह नष्ट झाला. शरीर, मी पुन्हा सांगतोय की या व्याख्यानापुरतं तरी त्यांना अवतार समजू नका. शरीर घेऊन विहित कर्म त्यांनी केलेत. शरीर ग्रहण केले आणि मायेच्या राज्यात 3 गुणांच्या आधिपत्याखाली त्यांनी निवास केला. आधिपत्याखाली आले रे आले की विहित कर्म आलेच. 3 गुण त्यांना काम करायला लावणारच. नाही, तुम्ही विवेकानंद आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, आम्ही तुमच्याकडनं काम करून घेणार नाही, असं होत नाही. ठाकूरांनी सुद्धा 12 वर्ष खडतर तपस्या केलेली आहे. आणि 12 वर्ष कशाला, 50 वर्षे ठाकूर आपले जगलेत, तर सगळ्या प्रकारचे कायिक वाचिक मानसिक त्यांनी कर्म केलेत. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. तर जे सिद्धांत तुमच्यापुढे मला मांडायचा आहे की या प्रकृतीखाली जो कोणी आहे, याच्या आधिपत्याखाली प्रत्येकाच्या पुढे विहित कर्म येणार. कर्म न केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. फक्त आपल्याला आपला ॲटिट्यूड चेंज करायचा आहे. उपायाला अपाय होऊ देऊ नका. आणि आपले अवतार आपल्याला हेच सांगून गेलेले आहेत, आपले आदर्श. आणि हे 3 गुण आपल्याला कर्म न करू द्यायचं असं होऊ देणार नाही. ते कर्म करायला बाध्य, आपलाच तो स्वभाव झालेला आहे. आता पहा, आपण साधारण अज्ञानी माणूस आहोत. आपल्यामध्ये अहमता, शरीराप्रती ममता हे इतकी जास्त आहे. आणि ही अहमता आणि ममता जितकी जास्त आहे, ते प्रकृतीचा प्रभाव जितका का आसक्ती तितकी जास्त असते. आणि जितकी आसक्ती जास्त असते, मग तितके जास्त आपण चिडचिड करून कामं करत असतो. आता चॉईस आपली आहे, चिडचिड करून करायचं की माताजींसारखं करायचं. चॉईस इज अवर्स. कोणी आपल्याला काही म्हणणार नाही. आणि स्वामीजींनी म्हणून कर्मयोगावरती का भर दिला?
आता बऱ्याच गोष्टी असं मला वाटतं की स्पष्ट होत असतील. हे प्रश्न मला साधारणपणे भक्त लोक विचारत असतात, कारण की प्रत्येकाला वाटतं ना की जप ध्यान केल्यानेच मुक्ती होते. जप ध्यान करणारे श्रेष्ठ, हे पहा, श्रेष्ठ कनिष्ठचा प्रश्नच नाही आहे. अरे जीवनामध्ये प्रत्येक क्षण आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आपण जर आपला ॲटिट्यूड चेंज केला तर या जगाची सेवासुद्धा घडेल आणि आपली प्रगतीसुद्धा द्रुतगतीने होईल. का? कारण की प्रत्येक क्षण आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही आहे. त्या कर्माला फक्त कर्मयोगमध्ये बदला. त्रागा सोडा, चिडचिड सोडा, आसक्ती सोडा, द्वेष मत्सर सोडा आणि आलेलं कर्तव्य आनंदाने करा. प्रत्येक कर्म पण जे करत आहोत, कायिक वाचिक मानसिक, आनंदाने करा एकदम. प्रत्येक क्षण आपल्या जीवनातला साधना होऊन जाईल. आणि नाही तर प्रत्येक क्षण प्रत्येक कर्म आपल्याला अजून एक नवीन बंधन देऊन जाईल. चॉईस इज अवर्स. पहा, गीता केवढी प्रॅक्टिकल आहे, किती प्रॅक्टिकल आहे, किती सुस्पष्टपणे सगळ्या सिद्धांत आपल्यापुढे मांडत आहे. ही अशी परिस्थिती आहे. पहा, तुम्ही काय करू इच्छित आहात. आणि आनंदाची गोष्ट ही की बळजबरी करत नाही. या गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये तर एक सगळ्यात शेवटी इतकं सगळं ज्ञान सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण इतका सुंदर एक श्लोक मांडतात. तो सिद्धांत मला इतका आवडतो की बस रे बस. इदम ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य एतत् अशेषेण यथेच्छसी तथा कुरु. पहा, सुरुवातीला ते काय म्हणतात अर्जुनाला, युद्ध कर युद्ध कर युद्ध कर. का? मोहात पडलेला आहे, अज्ञानात तडफड करत आहे. पण जेव्हा त्याला स्मृतीला प्राप्त होते त्याला स्वतःची स्ट्रेंथ कळते, उत्साह निर्माण होतो आणि आता त्याच्या मनावरती तो मोहाचा पडदा निघून गेलेला आहे, तेव्हा 18व्या श्लोकामध्ये काय म्हणतात, इदम ते ज्ञानम आख्यातम. अर्जुना, मी तुला आत्तापर्यंत 18व्या अध्याय जे सांगितले सगळे 18, हे गुह्यात गुह्यतरम असं ते ज्ञान आहे. विमृश्य एतत् अशेषेण, याचं तू बिलकुल विमृश्य एतत् अशेषेण, या सगळ्या ज्ञानाचा तू पूर्ण ॲनालिसिस कर रॅशनली. यथेच्छसी तथा कुरु, आणि तुला जे योग्य वाटेल तू तेच कर. हे केव्हा म्हणतात ते भगवान? 18व्या अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायामध्ये नाही म्हटलं यथेच्छसी तथा कुरु. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ भागवत गीता अँड दॅट इज द ब्युटी ऑफ भगवान श्रीकृष्ण. वंडरफुल. अरे याच्यापेक्षा जास्त अजून चांगलं मानसशास्त्र कुठे मिळणार तुम्हाला? मनाची इतका सखोल अभ्यास तुम्हाला कुठे मिळेल? असे प्रेम करणारे गुरु कुठे मिळतील की जेव्हा शिष्य पडलेला आहे मोहामध्ये तेव्हा त्याला उत्साह देतात, हिणवतात, त्याच्यातला जो एक मर्दपणा आहे तो जागृत करतात, त्याचा मोह नाहीसा करतात, त्याला ज्ञान सांगतात. आणि ज्ञान सांगितल्यानंतर जेव्हा भगवानांना कॉन्फिडन्स येतो की अर्जुन आता मोहापासून निघून गेलेला आहे, आता हा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, तेव्हा त्याला मोकळं सूट देतात. यथेच्छसी तथा कुरु. दिस इज द ब्युटी ऑफ भागवत गीता. मोस्ट प्रॅक्टिकल. आत्मतत्वसुद्धा सांगत आहे आणि आत्मतत्वाच्या बरोबर कसं जायचं आहे. प्रत्येक मनुष्य बिलकुल ज्याला म्हणतो की आपल्या कर्तव्याचा त्याग करून, म्हणजे संन्यास घेऊन जगू शकत नाही, तर व्यावहारिक जीवनामध्ये काय करू शकतो? आपल्या जीवनातले सगळे व्यवहार जसेच्या तसे करून सुद्धा तो मुक्तीला प्राप्त होऊ शकतो. याचं नाव आहे भागवत गीता. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशक कर्म सर्व प्रकृती जयी गुणैः. ही प्रकृती आपण शरीर ग्रहण केलं आहे, प्रकृतीच्या अधीन बंदे गुलाम आपण आहोत. 3 गुणांच्या माध्यमातून ही आपल्यावरती हुकूमत गाजवणारच, आपल्याला कर्म करायला बाध्यही करणारच. एक क्षणसुद्धा आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. तर का नाही ते त्याच कर्मांना आपण आपल्या मुक्तीकरता त्याचा उपयोग करायचा. कारण की 3 गुण आपल्याला सोडणार नाही आहे. आणि विशेषकर हे लक्षात ठेवायचं की आपल्यामध्ये राजसिक तामसिक 3 गुण भरलेले आहेत. राजसिक तामसिक आणि सत्व पण आहे अर्थातच, कारण की 3 गुणांचं कॉम्बिनेशन हे असतंच. म्हणजे जगातला सगळ्यात बदमाश व्यक्ती पण जरी घेतला तरी त्याच्यामध्ये थोडा तरी सात्विकपणा हा असतोच असतो. थोडंसं अजून पुढे जाऊया.
मनुष्याचा स्वभाव, आणि आपण बघतो की त्याला कितीही काहीही सांगितलं तरी त्या माणसाचा स्वभाव बदलत नाही. माताजींनी सुद्धा म्हटलं आहे, मोरले हो स्वभाव जायना, म्हणजे मनुष्य मरतो शेवटी पण त्याचा स्वभाव काही जात नाही. त्याच्या एक विशिष्ट पद्धतीच्या विचारसरणी असतात, तो त्याला सोडू इच्छित नसतो. मराठीत एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. म्हणजे एखाद्याला काहीतरी एखादी सवय लागली आहे, चांगली किंवा वाईट, पण ती काही केलं ती जात नाही. हा स्वभाव कसा बनतो हो माणसाचा? 3 गुणांच्या माध्यमातून, त्यांच्या कॉम्बिनेशननी. एखादा फार सात्विक असतो, मवाळ असतो, देवाला भिवून जगणारा असतो. एखाद डांबीस असतो, बदमाश असतो, डांबरपणा करत असतो, ज्याला म्हणतो की फार दबंगपणा करत असतो, धमकवत असतो, लोकांना मारपीट करत असतो. किती म्हणजे अनंत प्रकारचे माणसं आपल्याला बघायला मिळत असतात. हा फरक का घडत असतो? त्यांचे स्वभाव वेगळे वेगळे असतात. तर तो स्वभाव तयार कसा असतो की पहा, आपण सर्व प्रकृतीच्या अधीन आहोत. प्रकृती 3 गुणांच्या माध्यमातून हा सर्व खेळ त्यांनी रचलेला आहे, सत्व रजस तमस. आणि या गुणांच्या माध्यमातून आपल्यामध्ये वृत्ती तयार होतात. सात्विक माणसाच्या मनामध्ये मंदिरात जाणे, ईश्वरी चर्चा करणे हे सहज गुण असतात. आणि त्या वृत्तीतून माणसाचा स्वभाव नक्की होत असतो. गुंड बदमाश व्यक्ती कधी मंदिरात येत नाही, सत्संगाला येत नाही. पण मग एखादी व्यक्ती गुंड होते, एखादी व्यक्ती भक्त होते, असं का होतं? ते पूर्वसंस्कारांमुळे. पूर्वसंस्कारांमुळे मग ते या जन्मामध्ये ते संस्कार अजून जास्त फोफावतात. म्हणजेच काय होतं की संस्कार आणि प्रकृती मिळून गुण त्याच्यावरती कार्य करतात. गुणाच्या माध्यमातून वृत्ती तयार होते, वृत्तीतून स्वभाव तयार होत असतो. आणि हा जो स्वभाव असतो बंधू भगिनींनो, हा स्वभाव ॲक्च्युली हे काही नाही, हे 3 गुणांचं कॉम्बिनेशनच असतं. आणि या स्वभावामुळेच आपण बंदे गुलाम असतो, आपण परवश असतो. कसा असतो? एखादी व्यक्ती चांगली आहे, पण त्याला काहीतरी एखाद्या गोष्टीचा फार लोभ आहे, पैशाचाच लोभ आहे. तशी ती व्यक्ती खूप चांगली आहे, पण त्या लोभामुळे काय करतो? तो सतत काही ना काही कर्मामध्ये गुंतलेला असतो आणि त्या कर्मामुळे त्याचं मन विक्षिप्त होत जात असतं. पहा, पैशाचा लोभ आहे, लोभ असल्यामुळे त्याला काय करावं लागेल? कमवावं लागेल किंवा काहीतरी वाईट धंदे करावे लागतील. जरी तो चांगला कर्म करत असला, पण सतत कर्म केल्याने काय होत असतं? आणि कर्म करत असताना जर तो सजग नाही आहे तर काय होईल? ते कर्म त्याला पुन्हा बंधनाचे कारण ठरणार आहे. मी तुमच्यापुढे काय मांडू इच्छितो की स्वभाव माणसाला कसं बंधनात टाकत असतो. आणि हे स्वभाव कुठून येत असतो? 3 गुणांच्या कॉम्बिनेशननीच येत असतो, म्हणजेच प्रकृतीने येत असतो. एखादी व्यक्ती खूप चांगली असते पण तापट असते. थोडंसं काही झालं की फ्यूज गेला, भडाका उडालाच. 5 मिनिटांनंतर जेव्हा तो शांत होतो तेव्हा लक्षात येतं, मी काय करून बसलो, मला असं करायला नको होतं. पण आता काय, जे घडायचं ते घडून गेलं. म्हणजे काय, तो पहिली व्यक्ती लोभाची गुलाम होती, दुसरी क्रोधाची गुलाम होती. असे अनंत प्रकारचे आपले जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे प्रकृतीचे ऑफ शूट्स आहेत आणि आपण सर्वजण त्याचे गुलाम आहोत. आपण सर्वे या स्वभावाचे गुलाम आहोत. म्हणजेच काय, या सगळ्या गोष्टींचे आपण अधीन आहोत, आपण परवश आहोत. परवश म्हणजे दुसऱ्यांचे वश आहोत. कोणाचे? या सगळे 6 गुणांचे. हे प्रकृतीने, म्हणजे आता कमी करणं न करणं हे आपल्या हातात असतं अर्थातच, पण जोपर्यंत आपण सजग नाही होणार, या सतत विचार नाही करणार, तर याच्यावरती आपण काम कसं करणार? पहा, साधारण मनुष्य याच्यावरती काम करत नाही आणि त्याचा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे वाढतच जातं. पण जे विवेकी असतात, साधक असतात, जे याच्यावरती कार्य करत असतात आणि
खूप सांभाळून काम करतात, त्यांच्या जीवनात काय घडत असतं, ते या सर्व गोष्टींवरती मात करून काय होतात, तिन्ही गुणांच्या पलीकडे जातात आणि ते या 3 गुणांचे म्हणजेच प्रकृतीचे ते मालक बनतात. आपण काय आहोत, या प्रकृतीचे गुलाम आहोत. म्हणून भगवान कृष्ण काय म्हणतात भगवद्गीतेमध्ये, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरम. ही जी प्रकृती सगळं काही चालू आहे, हिचा मी अध्यक्ष मालक आहे. माझ्या कह्यानुसार ही प्रकृती चालते आणि आपण प्रकृती जसं म्हणते तसं आपण चालत आहोत. प्रकृती म्हणते म्हणजे क्रोध करतो, क्रोधाचे आपण गुलाम आहोत, लोभाचे गुलाम आहोत, कामाचे गुलाम आहोत, जितके 6 गुण आहेत त्याचे पण गुलामच आहोत. पण ज्या दिवशी आत्मसाक्षात्कार घडून आपण या प्रकृतीच्या पलीकडे जाऊ, गुणातीत हो, त्रिगुणातीतानंद. ठाकूरांच्या एका शिष्यांचं नाव शारदा प्रसन्न महाराज, बरोबर आहे ना. त्यांची जयंती नेमकी आता येणारच आहे सरस्वती पूजेच्या दिवशी. किती सुंदर नाव आहे, त्रिगुणातीतानंद. म्हणजे ज्यांनी तिन्ही गुणांना जिंकलं आहे असे त्रिगुणातीतानंद, असं त्याचा अर्थ होत असतो. तर जेव्हा हे त्रिगुणातीत असतात तेव्हा काय घडत असतं नेमकं, की पहा यांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक असे काही प्रलोभनं येत असतात. पहा फरक कुठे असतो, की ज्यांनी आपलं सगळं हे जिंकलेलं आहे, तिन्ही गुणांना जिंकलेलं आहे, आपल्या जीवनात जेव्हा क्रोध आपल्याला प्रलोभित करतो, आपल्याला कधी लोभ प्रलोभित करतो, तर आपण लागलीच प्रलोभित होऊन जातो. किंवा कधी जेव्हा खूप विवेक आपला जागृत असतो तेव्हा काय घडत असतं, आपण प्रलोभित होत नसतो. पण असं केव्हा घडतं, 1 किंवा 2 वेळा घडतं. पण हे जे सगळे सत महापुरुष असतात यांच्या जीवनामध्ये काय घडत असतं, यांच्या जीवनामध्ये प्रलोभन कितीही येऊ दे, पहा प्रत्येक महापुरुषाच्या जीवनामध्ये भरपूर प्रलोभनं येत असतात. पण ते त्रिगुणातीत असल्याने, मायाच्या पलीकडे असल्याने, प्रकृतीच्या पलीकडे असल्याने प्रत्येक प्रलोभनाला ते एकदम बिलकुल सहजपणे त्याला डावलून आणि ते निघून जात असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर जोपर्यंत आपण प्रकृतीच्या अधीन आहोत तोपर्यंत या 3 गुणांच्या अधीन असण्याने आपल्याला खूप सतत त्रासच होणार आहे. आपल्याला सतत त्रासच होणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा जो त्रास आपल्याला घडत असतो हा केव्हा जाईल, जेव्हा आपण या प्रकृतीच्या नेहमी पुढे निघून जाऊ. तर आपण आता इथे लक्षात घेतलं पाहिजे, दिलेली वेळ इथे आज संपलेली आहे. आज आपण आता इथेच थांबूया आणि या संदर्भात अजून काही चर्चा बाकी आहे. तर ती चर्चा आपण येत्या शुक्रवारी करण्याचा प्रयत्न करू. बुधवारी आपला आत्मबोध हा वर्ग होणारच आहे. त्या दिवशी आपली सर्वांशी एकदा पुन्हा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. एक छोटी सूचना आपल्याला देऊ इच्छितो की येत्या गुरुवारी स्वामी विवेकानंदांची जन्मजयंती आहे, म्हणजेच तिथी अनुयायी. तर त्या दिवशी 8 ते 11 मंदिर आपलं उघडंच आहे. आपण जे पुण्यामध्ये आहेत अर्थातच ते त्या दिवशी पुणे मठात येऊ शकता. बाकी जे इतर ठिकाणी आपण सर्व प्रोग्राम बघत आहात तर आपण आपल्या केंद्रात जाऊन नक्कीच त्या दिवशी त्या कार्यक्रमात सहभाग करावा अशी विनंती. आता आपण इथेच थांबतो. बुधवारी आपली पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून मी सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.